म्हणजे गुरुजींचे एक शिष्य होते, कांदिवलीला राहत होते. बंगला होता त्यांचा कांदिवलीमध्ये, तो विकला त्यांनी आणि मलबार हिलमध्ये 2 BHK फ्लॅट घेतला. आणि त्याच्या उद्घाटनला आमच्या गुरुजींना बोलवलं. आम्ही स्वामीजीकडे शिकत होतो. आता मी त्याच्या कांदिवलीच्या बंगल्यात गेलो होतो. खाली एक मजला, वर एक मजला, मोठं घर, स्वतंत्र पार्किंग. मला वाटलं ह्याच्यापेक्षा मोठा असेल, आमचं वय कमी. मलबार हिलमध्ये ह्याच्यापेक्षा नवीन घर आहे म्हणणं तर तिथं फ्लॅट 2 BHK, पार्किंग वेगळीच, राहणं वेगळंच. मोठ्या घरातून फ्लॅटमध्ये गेला, बंगल्यातून फ्लॅटमध्ये गेला. मी स्वामीजी बरोबर गेलो तिथं उद्घाटनच्या टाइमला त्यांच्याबरोबर. स्वामीजीला प्रश्न विचारला, तो स्वामीजी इतना बड़ा आदमी अपने यहाँ सत्संग में आता था और इतनी छोटे फ्लैट में लिया और आप आए यहाँ पर. स्वामीजी बोले चुप बैठ, तेरे को समजता नहीं. आमचं वय पण तेच होतं ना, पण संत संगे गुरुजींची संगत होती, संताची संगत होती. आणि मग सगळं जेवण झालं, स्वामीजींचा आदर सत्कार झाला. आणि माझ्यासाठी स्वामीजींनी प्रश्न सांगितला की भाई मेरे शिष्य की एक शंका है कि इतने बड़े बंगले में आप रहते थे, यहाँ 2 BHK में आए हैं. मेरा शिष्य पूछता है, आप जवाब दो, मुझे मालूम है जवाब. त्याने फार सुंदर सांगितलं. मी जिथे राहत होतो ना तिथं मुलाची संगत चुकीची होती. किती डोकं लावते तुम्ही बघतो. मुलाची संगत, मुंबई, बंगला. मी प्रश्न लगेच विचारला, संगत कशी काय चुकीची? मिडल क्लास फॅमिली. माझा मुलगा तिथं जिथं शिकत होता, बघा, जिथं शिकत होता, जी संगत होती ती मिडल क्लास फॅमिली होती. छोटे व्यापार करणारे, नोकरी करणारे लोकांमध्ये होते. मी जिथं आलोय ना इथे जगातल्या अरबपतीत. इथं माझा मुलगा खेळल ना तर अरबपती बरोबर खेळल. आणि त्याच्या डोक्यामध्ये विशाल संकल्पना येईल. व्यापार नाही करायचा, कंपनी स्थापन करायची. त्याला संत संगती म्हणतात. संगतीचा परिणाम एवढ्यासाठी तो बंगला विकला आणि 2 BHK घेतला. इथली सगळी माणसं जगात व्यापार करणारी आहेत. म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला अमेरिकेचा विशेष वाटतं, लंडनचं विशेष वाटतं, तुम्हाला अजून माहीत नाहीत. अमेरिकेपेक्षा, न्यूयॉर्कपेक्षा महागडी घरं मलबार हिलला आहेत. महागडी घरं बोलतोय, शब्द ऐका, महागडी घरं मलबार हिलला आहेत. तिकडं महागडी घरं नाहीत अमेरिकेला नाही. पण तुमच्या डोक्यात बसली अमेरिका, संत संगती नाही. कुणीतरी आला अमेरिकेतून झाडू मारून, हातात घड्याळ घालून आलं, अमेरिका भारी. अरे काय अमेरिका भारी? ना वेदर आहे तिथं. भारतासारखं वेदर वर्ल्ड मध्ये नाही. महाराज वर्ल्ड मध्ये भरतखंडे नरदेह प्राप्ती, नाथ महाराज सांगतात, हे तो परमभाग्याची संपत्ती. इथे 3 ऋतू आहेत. जगात ऋतू नाहीत महाराज. कधी पाऊस येईल, कधी बर्फ पडेल, काही सांगता येत नाही. सतत कपडे घातल्यामुळे गोरे येते. ते जेव्हा इकडे येतात त्यांना उकडतं म्हणून कपडे कमी घालतात. आपल्या लोकांच्या डोक्यात तेच बसतं, फॅशन. त्यांची समस्या आहे. आपल्याला ती फॅशन वाटते, समजच नाही ना. जर अरबपती मुलामध्ये जर माझा मुलगा खेळला, उद्या जर एखादा लॉस आला, 2 मित्र याला मोठे करतील, नाही कळले. आणि तुमच्या गावामध्ये 2 मित्र त्याला मोठ्याचे लहान करतील. रोजचा अनुभव आहे, रोजचे अनुभव आहे तुमचे. मोठं घर होतं, पाटलाचं घर होतं, 50 एकर जमीन होती. आता खुरपायला जातात. संगती, दुसरं काही नाही. ही थिंकिंग पाहिजे, ही विचार पाहिजे. माझा मुलगा कोणाबरोबर खेळला पाहिजे, कोणाच्या संगतीत राहायला पाहिजे, ते जर तुम्हाला कळालं, पुढची पिढी बदलते, आयुष्य बदलतं आणि सुखाचे मार्ग बदलतात.